भावा बहिणीनो, मी रस्त्याने चाललो पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो पहा, ती विसंगती आहे. आता हे बघा, पोळ्याच्या पहिलं मी व्हिडिओ काढला होता या जागेचा. थेंबळ पाणी नव्हतं, पळसाकडे बसतो मला तरी पाणी सापडत नव्हतं. आता पहा, पोळ्याच्या नंतर एवढा पाऊस चालू झाला, संपूर्ण वर्षा ऋतूचा पाऊस या 15 पाऊण महिन्यामध्येच पडला, भयानक पाऊस. पण शेतकऱ्याचा निकाल लागला, शेतकऱ्याच्या तोंडचा घास पडवला या पाण्यानं. एवढा पाणी पडत आहे, फवारण्या फुकट जाते, खतं फुकट जाते, वावरामध्ये गचाटे वाढले, पराठी आमच्या वर गेली. आहोत कसं हाणायचं, निंदन कसं करायचं आणि निंदले पैसा कुठून आणायचा गरीब शेतकऱ्याने. श्रीमंत कसते जगते, गरीब लोकांनी आमच्यासारख्या आम्ही कसं जीवन जगायचा, पैसा कुठून आणायचा. पैसा संपला आमचा, फवारण्यामध्ये खतामध्ये सर्व गोष्टीमध्ये संपला पैसा. समोर एवढं सुंदर निसर्ग आहे पण आम्ही आस्वाद घेऊ शकत नाही, कारण आमच्या मनामध्ये दुःख राहते. तेथे लोक पुन्हा चुकीच्या कमेंटा करते, आम्हाला घोपळं तोंड्या असं तसं म्हणते. त्यांना पुन्हा आमचं मन एवढं खराब होऊन जाते, मनच लागत नाही. जास्त आम्ही शेतामध्ये येत नाही, काहून आमचं मनच लागत नाही शेतीतली कंडिशन पाहून. आता नवरीचं येऊन पाहतो आणि दुःखी होऊन घराकडे चालू जातो आम्ही. जास्त आम्ही येत नाही. असं सांगा आता कसं वाटते आमचं गावाकडलं जीवन, कसं वाटते आमचं गावाकडला तलाव. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला हाईप करा. पोचू द्या आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत. सपोर्ट करा आम्हाला तुम्ही आम्हाला असा सपोर्ट करा. नमस्कार.